28 दिवस झाले माझ्यावरील आरोपांचे कोणी पुरावे दिले नाहीत। निनावी पत्राद्वारे बदनामीचा कुटील डाव होता। खरात प्रकरणात आर्थिक व्यवहारामध्ये दुष्कृत्यामध्ये संबंध नाही। रुपाली चाकणकर यांच्याकडनं फेसबुक पोस्ट करत आरोपांना उत्तर। आम्ही एसआयटीला भेटायला गेलो तेव्हा सगळे गेट बंद केले होते। मात्र चाकणकर भगिनींना विशेष वागणूक कशी, कोण कुणाला फसवतंय तेच कळेना। प्रतिभा चाकणकर यांच्या पोलीस चौकशीवरून सुषमा अंधारेंचा निशाणा। खरात प्रकरणामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांची नावं समोर येत आहेत। खरातचा एन्काउंटर करतील असं वाटतंय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना शंका, तर काही पुरावे असल्यास चौकशी समितीकडे द्या, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। खरात प्रकरणामध्ये पोलीस आयजींचं कनेक्शन समोर। अंजली दमानी यांचा व्हिडिओमधून गंभीर आरोप। नावं ऐकून धक्का बसेल असे राजकारणी सुद्धा त्यामध्ये सहभागी असल्याचा दावा। उद्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा खुलासा करणार। आयजी दत्तात्रय कराळे भोंदू खरातला गुरु मानत होते। वाल्मिक कराड लपलेल्या आश्रमातील फुटेज गायब करण्यातही कराळेंचा हात। तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप। दोन्ही प्रकरणात चौकशीची मागणी। मर्सिडीज कार घेऊन दे अन्यथा तुझा मृत्यू होईल असं म्हणत अशोक खरातने बांधकाम व्यावसायिकाकडनं लाटली आलिशान कार। गाडीची किंमत 90 लाखांवर। अत्याचारी अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीमध्ये रवानगी। चौथ्या गुन्ह्यामध्ये 19 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी। ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मुंबईमध्ये एका कॉन्सर्टमध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। गोरेगावच्या नेस्को सेंटरमधली घटना। पार्टी आयोजकांसह 6 आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नेस्को सेंटरच्या सुरक्षा कर्मचाऱ्याची देखील पोलीस चौकशी। नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टनंतर दुसऱ्या दिवशीही लोअर परळमध्ये कॉन्सर्ट पार पडला। विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा परवानगी। संबंधित आयोजकांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित। ड्रग्ज वगैरे आता रुटीन झालंय। ड्रग्ज माफियांना आता कायद्याचा धाक राहिलेला नाही। गल्ली गल्लीमध्ये हजारो कोटींचे ड्रग्ज मिळतात। गोरेगाव नेस्कोतील प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। ड्रग्ज व्यावसायिकांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून धडाकेबाज कारवाया सुरू। कोणीही वाचू शकणार नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। एकाच दिवशी 3 हत्येच्या घटनांनी मुंबई हादरली। दादर खेरवाडी माटुंगा परिसरात 3 हत्या। कुठे पूर्ववैमनस्यामधून तर कुठे गाडी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला। अमरावतीमध्ये प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 महिलांचं शोषण। 350हून अधिक अश्लील व्हिडिओ समोर। आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी एमआयएमचा पदाधिकारी। शहर अध्यक्ष हाजी इरफान खान याच्याकडनं नियुक्तीपत्र स्वीकारतानाचा फोटो समोर। महापालिका निवडणुकीवेळी ओवेसींच्या सभेदरम्यान स्टेजवर उपस्थित राहून रील शूट केलं होतं। पोलीस भरतीमध्ये अवघ्या 2 गुणांनी अपयश। उमेदवार तरुणीकडनं गळफास घेत आत्महत्या। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातली हृदयद्रावक घटना। मराठीनं येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द होणार। राज्य सरकारचे आदेश। 1 मे पासून नियमाची अंमलबजावणी। संबंधित चालकांना मराठी लिहिता वाचता येते की नाही याची पडताळणी सुद्धा केली जाणार।